उद्या राज्यामध्ये चक्काजाम आंदोलन होणार असल्याची माहिती जालन्यामधील धनगर उपोषणकर्ते दीपक बोराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी जालन्यात दीपक बोराडे आमरण उपोषणाला बसले। मात्र अद्याप त्यांच्या मागण्या शासनाने मान्य केल्या नाहीत, त्यामुळे धनगर बांधव आक्रमक झाले असून उद्या राज्यभर रास्ता रोको आणि चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। जनतेला त्रास व्हावा हे आम्हाला मान्य नाही, त्यामुळे उद्या सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत शांततेत आंदोलन करा असं आवाहन बोराडे यांनी धनगर समाजाला केलं आहे। सामान्य जनतेला फार त्रास होणार नाही याची काळजी आपण घेऊ म्हणून सकाळी 11 वाजेपासून तर दुपारी 2 वाजेपर्यंत या 3 तासातच आपल्याला रास्ता रोको आणि चक्काजाम करायचा। आमच्या मायमावल्या सगळे आमचे मल्हार मावळे आणि मेंढर घेऊन रस्त्यावर उतरा। कुणीही कायदा हातात घेणार नाही। कुठेही तोडफोड, जाळपोळ, कुणाला शिव्या देणे, चुकीची घोषणाबाजी करणे या गोष्टी कुणीही करू नये। तसं कुणी केलं तर त्याचं मी समर्थन करणार नाही।